चला दोन्ही संघाचे संघनायक आपण नोंद घ्या. तुमचे राखीव खेळाडू आले आले यस स्वागत आहे. बस बस चला यस सर प्लीज. तर नाणेफेकीचं कौल किमो ब्लास्टर संघानं जिंकून क्षेत्ररक्षणाचा विचार केला. तर अनुषंगानं 40-42 या संघासाठी पहिली फलंदाजीचं आव्हान आणि त्या अनुषंगानं अनिकेत आणि सूरज हे दोन तडाखेबंद फलंदाज पहिलाच सामना करण्यासाठी. ओमी येतोय पहिल्या षटकातला पहिला चेंडू घेऊन राईट आर्म ओव्हर द स्टंप. लेट्स प्ले. फटकावला फायनलिस्टच्या डोक्यात दिशेने स्क्वेअर लेगला चेंडू जातोय वळतोय पळतोय. मन्याडा पिछा करतोय पण मन्याडाला मात्र चेंडू आ वा 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 बहुत बढिया. तिथे मात्र क्षेत्ररक्षण झालंय पण तदरम्यान 3 धावा बहुतेक पूर्णत्वाला गेल्या. अनिकेतच्या बॅटमधून हा पहिला फटका आला होता. खरं तर हे दोन्ही खेळाडू राजनदेवीचे खेळाडू त्यामुळे अनिकेतने मारलेल्या फटक्याला मन्याडानं अडवलं. धावसंख्या 3 वर पहिल्या चेंडूच्या समाप्तीनंतर. पुनश्च एकदा आज बऱ्याचशा सामन्यांमध्ये लढती रंगतदार होतील कारण अगदी पॉइंट्सचा महत्वाचा निर्णय इथे लागण्याची शक्यता आहे. हा चेंडू पुढचा कट करण्याचा प्रयत्न उसळी चेंडूला होती. पंच स्थिरावल्या स्तब्ध आहेत शांत आहेत कसलाही परिणाम नाहीये. डॉट बॉल खाली गेन निर्धाव चेंडू. ओमी आज मात्र प्रचंड आत्मविश्वासात गोलंदाजी करताना जाणवतोय आणि ते गरजेचंही आहे कारण आज त्यांना जिंकायचं आहे कुठल्याही परिस्थितीत आव्हान जिवंत ठेवण्यासाठी. पण बघायचं जरदरच्या गोष्टींमध्ये हा चांगला चेंडू जोरदार अपेल आणि ते मात्र बाद सरळ यष्ट्यांच्या मध्ये आडवा झालाय आणि त्यामुळे हा पळचित बाद म्हणून उद्घोषणा केली जाते पंच मनोज विचारे सरांकडून. आणि इथे मात्र एक पहिला हादरा पहिला झटका बसतोय तो 40-42 रायडर्स संघाला. शुक्रिया धन्यवाद. चला आज जरा आपण आवर्त घेणार आहोत म्युझिक संगीतासाठी कारण आपल्याकडे वेळ नाही. आज चांगल्या प्रकाशात स्पर्धा शेवटपर्यंत पोहोचली पाहिजे म्हणजे जेणेकरून फायनलला आपल्याला वेळ मिळेल पुरेसा वेळ मिळेल 5 षटकांचा सामना करता येईल होईल. या अनुषंगाने आपल्याला थोडीशी आज दिवसभरात घाई करायची आहे त्यामुळे लगेच क्षेत्ररक्षण सजवा. नवीन फलंदाज येतोय दिलीप. बघूया दिलीप यासाठी लगेच सुवर्ण संधी आली आहे. प्रत्येक षटकारा मागे रुपये रोख 500 200. चल हरकत नाही. वीरू आता माझा जो इथे लेखक आहे लेखनिक आहे स्कोरच्या रूपात विराज वेटानं लगेच पारितोषिक लावलंय 200 रुपये प्रति षटका मागे. बघूया एक आव्हानात्मक जर धावसंख्या उभी करायची असेल तर थोड्याशा कुठेतरी या 2 षटकांचा फायदा घेणं अत्यंत गरजेचं असणार आहे. चौथा चेंडू ओमी निघतोय राईट आर्म ओव्हर द स्टंप. दिलीपसाठी पहिल्यांदाच बॅकफूट फ्रंट फूट या दुधा मनस्थितीत अडकला होता दिलीप. प्रथम फ्रंट फूटवर आला नंतर बॅकफूटवर जाऊन पंच करण्याच्या नादात मात्र गफलत झाली. चेंडू मात्र थोडासा राईट झाल्यानंतर आतमध्ये वळला होता आणि त्या अनुषंगाने थोडीशी गफलत झाली. निर्धाव चेंडू. पुन्हा एकदा 5वा चेंडू घेऊन ओमी निघतोय दिलीपसाठी. हा चेंडू सेम चेंडू सेम पदालालित्य आणि सेम रिझल्ट. डॉट बॉल वन्स अगेन. कुठेतरी पायांची हालचाल योग्य टायमिंग योग्य वेळेत करणं गरजेचं असतं. हँड आय कोऑर्डिनेशन जर तुमचं योग्य असेल तरच तुम्ही हा फटका खेळू शकता. अन्यथा बॅकफुटवर जा खूप लांबून मारा तर कदाचित तुम्हाला तो स्पष्ट चेंडू दिसेल येताना कारण चेंडू पडल्यानंतर थोडासा आतमध्ये वळतोय. ओमी आपल्या क्षेत्ररक्षणाला उत्साहित करतोय प्रोत्साहित करतोय की कमॉन बॉयज चांगला चेंडू चाललाय. शेवटचा चेंडू असेल या षटकामधला. आतापर्यंत अवघ्या फक्त 3 धावा झाल्यात 1 बाद म्हणजे याहूनही चांगली सुरुवात कशी असू शकते तर अशीच असणार. शेवटचा चेंडू राईट मर्द विकेट. हा चेंडू आता मात्र खूपसा बाहेर गेलाय. पंच वळतायत पंच इशारा देत आहेत. मनोज विचारे सरांनी लगेच हात फैलावले आणि वीरूनं आपलं काम लगेच चोख केलं. 1 धाव वाढवून ठेवली निघली चौकारावर म्हणजेच 4वर. 5 चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या 1 बाद 4. ओमीला मात्र निर्णय पटलेला नाहीये पण पटून न पटून चालणार नाहीये. जो निर्णय असेल तो फायनल असेल ही आपली एक परंपरा आहे त्याला मानून ओमी मात्र आपल्या मार्गावर पुन्हा एकदा चेंडू घेऊन तयार. बघा क्षेत्ररक्षण रिंगणाचं आहे त्यामुळे थोडासा लॉंग ऑनला अजून जवळ बोलवतोय रिंगणाच्या आतमध्ये बोलवतोय आणि कव्हरला मात्र मागे पाठवतोय म्हणजे काहीतरी वेगळा विचार ओमीच्या मनात आता मात्र इथं घोळू लागला आहे. एक वेगळा चेंडू टाकण्याचा प्रयत्न असणार आहे. हा चेंडू बघूया
पंच केलाय, बॅकफुटवर जाऊन इथं झेल आहे आणि घेतला बाबा, घेतला, एकदाचा घेतला. असा तसा करत 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 घेतला. एकंदरीत काय तर पहिला अजून एक झटका बसतोय. दिलीप मात्र जसा आला तसाच निघाला अनिकेतच्या या साथीसाठी. एकंदरीत काय तर 2 बाद, धावसंख्या 4 वर. हल्की सी ऊष्मा थोड़ी बढ़ रही है, वातावरण हल्का सा तप्त होता जा रहा है, लेकिन हवा भी चल रही है तो उतना इम्पैक्ट नहीं है कि कुछ गलत करे. लेकिन गेंदबाजी कहे ओमकार की तो क्या कसावट भरी गेंदबाजी की थी भाई. बेहतरीन 4 रन देकर 2 बहुमूल्य विकेट चटकाए जिसमें सूरज और दिलीप सम्मिलित है. तो अब पहली बार एक धाकड़ बल्लेबाज मिलिंद, हालांकि कमेंट्री बॉक्स एंड की तरफ से बल्लेबाजी के लिए और वाटर टैंक एंड की तरफ से गेंदबाज प्रहर्ष महात्रे तैयार होता हुआ. एक अच्छा ऊंचे कद का खिलाड़ी प्रहर्ष, अच्छी गेंदबाजी का उस पर बहुत बड़ा दायित्व है. ये गेंद अच्छी गेंद, बढ़िया गेंद, हल्के से अंदर की तरफ आए, बल्ला बस वक्त पे नीचे लाए, धकेल दिया, रोका उस गेंद को, दिशा दी और चल पड़े 1 रन के लिए, इशारा करते हुए अनिकेत को. तो बाल बाल बचते वहां पर और बचना जरूरी भी है. 2 झटके लग चुके हैं. संभावित आने वाले गेंदों को अगर सही तरीके से खेलना है और अच्छा स्कोर बनाना है तो टिक कर रुक कर खेलना होगा. तैयार प्रहर्ष, एक अच्छा कसावट भरा लेदर क्रिकेट का ये खिलाड़ी. तैयार, दूसरी गेंद, ओ जोरदार घुमाने का प्रयास, हल्की सी उछाल थी. फाइनली की दिशा में खेलना चाहते थे, अब जाकर अभ्यास कर रहे हैं कि मेरी दिशा गलत हो चुकी थी. ये पहले से ही मन बना लेते हैं. बहुत से खिलाड़ी यही करते हैं, यही गलतियां करते हैं कि मैं अब फाइन लेग खेलूंगा, मैं अब मिड ऑन खेलूंगा, मैं लॉन्ग ऑन की तरफ खेलूंगा. ये पहले से मन बनाओ. गेंद के मेरिट के हिसाब से अगर आप अपने बल्लेबाजी में परिवर्तन करते हैं तो अच्छा होता है. देखते क्या होता है. तीसरी गेंद लेकर प्रहर्ष अच्छी कसावट भरी गेंदबाजी करता हुआ, अच्छी गेंद खोद कर निकाला. लॉन्ग ऑफ पर फील्डर मौजूद है, संभवतः 3 टप्पों पर यहां पर थोड़ी सी मिसफील्डिंग हुई. दूसरे का प्रयास मिलिंद ने हाँ किया और वहां पर चल पड़े अनिकेत. इस 2 रन की सहायता से रन संख्या 2 से बढ़ी. जैसे तैसे धीरे धीरे मध्यम मध्यम हौले हौले 7 पर. 9 गेंदों की समाप्ति के बाद, 2 बहुमूल्य विकेट गंवाने के बाद 40-42 ये बेहतरीन टीम फिलहाल पहुंची है केवल 7 पर. ये अगली गेंद बहुत बाहर है, संभवतः यहां पर यकीनन सूरज पांडे सर अपने हाथों को फैलाएंगे. जी बिल्कुल, फैलाया हाथों को, कहा कि ये खराब गेंद है भाई. और 1 वार्निंग भी मिल चुकी है कि 1 बाउंस हो चुका है आपका, अब बाउंस नहीं कर सकते वरना आपको परेशानी हो सकती है. ये प्रहर्ष ने जान लिया होगा, पहचान लिया होगा, परख लिया होगा, क्योंकि जो जल्द सीखता है वही टिकता है. देखते हैं क्या होता है. प्रहर्ष की ये गेंद, ये बढ़िया गेंद, पंच के यहां पर वापस संभावना मुश्किल है. पीछा हो रहा है वैभव दौरा, लेकिन गेंद में ज्यादा तेजी है. गेंद की सरसरते बॉडी से बाहर. 4 रन. महंगा और होता जा रहा है. रन संख्या पहुंची 1 दर्जन पर, यानी 12 पर. 5वीं गेंद, राइट नंबर 2 गेंद, प्रहर्ष. अनिकेत पंच करना चाहते थे. देखिए पहले फ्रंट फुट पर गए, आगे पीछे में प्रहर्ष ने कदमों को भांप लिया, परख लिया, जान लिया.
और हल्का सा गुड लाइन स्पॉट से आगे पिच कराकर उछाल को, अपनी ऊंचाई का इस्तेमाल करते हुए, कंधे का इस्तेमाल करते हुए गेंद को पटका दिया और गेंद में हल्की सी उछाल पड़ी। उस उछाल को पूरी तरह से चकमा खा बैठे अनिकेत। डॉट बॉल, खाली गेंद। फिर एक बार अंतिम गेंद लेकर प्रहर्ष, दायरे का ये बस लास्ट बॉल है। तो देखिए लॉन्ग ऑन का खिलाड़ी अंदर बुलाया और पॉइंट का खिलाड़ी या फिर कवर का खिलाड़ी बहुत पीछे भेजा जो। तो अलग रणनीति जिस तरह से ओमी ने लास्ट ओवर में किया था लास्ट गेंद पर, वही कुछ एक्सपेरिमेंट यहां पर होता हुआ। ये गेंद बढ़िया गेंद। देखिए इस बार देखिए स्किट हुआ, इससे पहले की गेंद उठी उठी थी। तो ये ऊंचाई का फायदा प्रहर्ष बखूबी निभाता हुआ पिच के अनुरूप। तो 2 ओवर की समाप्ति, ओवर की समाप्ति के बाद रन से क्या कुल मिलाकर 6 रन प्रति ओवर, 1 दर्जन यानी 12। आहे, जब तक है जहां तब तक है जहां. इथे मात्र मिलिंदला त्याची आक्रमकता इथं दाखवा. 20 लागेल 40-42 संघाला फक्त जिंकायचं आहे, जास्त करायचं नाही. पण इथे मात्र किमू ब्लास्टर काय जोशात उतरले. खरंच अमोल आगासकर यांचा हा संघ, ओमकार पाटीलचा हा संघ पण आज मात्र एका वेगळ्याच पवित्र्यात दिसतोय. आक्रमकता अगदी ठासून भरल्यासारखं वाटतंय. जबरदस्त खेळ करताना दिसत आहेत. ओमी निघतोय पहिला चेंडू घेऊन. कडक, एकदम मस्त सुंदर देखणा चेंडू. कारण मिलिंद सारख्या वाघाला त्याच्या तोंडातून, त्याच्या जबड्यातून घास काढणं ही साधी गोष्ट नाही. तो चेंडू काढून दाखवला आत्ताच ओमीनं. बघूया काय करतोय. ओमी निघतोय दुसरा चेंडू घेऊन, तिसऱ्या षटकातला हा चेंडू. आता मात्र फुल टॉच पडलाय पण त्यालाही फायदा उचलू शकला नाही. मिलिंद नक्कीच आता वैतागेल स्वतःवर. ओ ओ, मंद मंद स्माइल येते, म्हणजे त्याने ओळखलं होतं की यस, मी ही मोठी संधी गमावून बसलो. फ्लाइट मध्ये चकवलं होतं मिलिंदला. एकंदरीत काय, कोणला कुठे म्हणे म्हणा चिखला उभास का पानकालावरती गेलेस का पाण्यानेस. आमचा मण्याडा आहे, तो गावचा मण्याडा आहे. तर मण्याडा पॅन्ट वरती करून तयार होताना फाईन लेगला. क्षेत्ररक्षणात थोडासा बदलाव करतोय ओमी, कारण ओमीला माहिती आहे दोघांची क्षमता वेगवेगळी आहे. मिलिंदची आक्रमकता आणि अनिकेतची आक्रमकता तो जबरदस्त ओळखून आहे. त्या अनुषंगानं तयार होते ओमी. तिसरा चेंडू घेऊन राईट आर्म ओव्हर दी स्टंप. बघा चेंडू कसा उसळायला लागलाय. लागलाय, सांभाळ सांभाळ, लागलाय. ओ ओ, सांभाळ सांभाळ. अचानक उसली, अचानक घातक उसळी. जबक सांगता येतं विकेट. उमेशजी विकेट आज काही सांगता येत नाही. बघा प्रहरचा एक चेंडू कसा उसळला होता आणि लगेच
थांबणार तो येईल नक्की. यस, शाबाश, व्हेरी गुड. जास्त जर लागला असेल तर निश्चित तू रिटायर्ड हो थोडा वेळासाठी, हरकत नाही. पण पुन्हा एकदा तयार होतोय अनिकेत. 3 चेंडू संपलेले आहेत. 3 चेंडूमध्ये फक्त 1 धाव ओमीने दिले. आक्रमकता जबरदस्त आहे. अचूक टप्पा, भेदक मारा ज्याला म्हणतो आपण, तो ओमी राखण्याचा प्रयत्न करतोय अनिकेत. आता मात्र बघूया ओमी समोर कसा चेंडू पडतोय. हा चेंडू पटकावलाय, पॉइंटच्या दिशेनं मध्यामध्ये काढलाय. 1 मॅन आर्मी पळते. 1 धाव झाली. हुज दॅट बॉय, हुज दॅट मॅन. प्रहर्ष काय करतोस बेटा, चौकार, 4 धावा. अनिकेत त्रास होत असेल तर थांब, हरकत नाही. एकंदरीत काय तर अनिकेतच्या बॅट्समधून आलेला हा चौकारावर धावसंख्या 17 वर पोहोचली. अजूनही नाही म्हटलं तरी 14 चेंडू येणं शिल्लक आहेत. त्या 14 चेंडूचा समाचार घेण्यासाठी पुन्हा एकदा अनिकेत तयार. ओमी समोर हा चेंडू, लेग स्टंप सोडून जाणारा चेंडू पाहायचा पंचांकडे. पंच वळत आहेत, लगेच इशारा देत आहेत मनोज विचारे सर. व्हाईट बॉल, नकारात्मक चेंडू. इथे मात्र उमेशजी आणि वीरूनं एक धाव लगेच जोडून ठेवली. धावसंख्येला पोहोचवली 18 वर. 2 बाद 18. धावसंख्येला एक आकार येण्यासाठी एक प्रयत्नशील असलेले दोन्ही फलंदाज, दोन्ही आक्रमकता आहे, दोन्हीही तडाखेबंद फलंदाज आहेत, पण त्यांना जखडून ठेवण्याचा प्रयत्न कसोशीनं करतोय तो म्हणजे ओमी. 5वा चेंडू पुनश्च एकदा नकारात्मक टाकल्यानंतर फुलरलेन चेंडू होता, हलक्या हाताने बाध्य झाला होता. बघा मनस्थितीत द्विधाव झाली होती, फ्रंटफूटवर येऊ की नको. थांबला तिथेच ओमीने ओळखला होता. चेंडू हलकासा ऑप्शनच्या बाहेर सोडून दिला, गती परिवर्तन केलं आणि त्यामुळेच हा चेंडू गेला निर्धाव. एकंदरीत काय तर 17 चेंडू संपल्यानंतर धावसंख्या 18 वर. 18वा चेंडू आता घेऊन जातोय ओमी, 3ऱ्या षटकातला शेवटचा. चांगला बुंद्यामधला खोदून काढलाय लॉंग ऑन वर क्षेत्ररक्षक जात आहेत, दोघेही थोडीशी गफलत करतायत. एक मात्र धाव परिवर्तित 2 मध्ये होतीये आणि 2 धावांवर धावसंख्या मात्र पोहोचली 2 धावावर. मन्याडा काहीतरी सांगतोय, बॅट परली म्हणून. काय म्हण्या, का धाव नाही मिली म्हणून काहीतरी मन्याडा सांगतोय. नक्कीच भरावायला चेंगलाच, नाही तर मिलीला समजलं नव्हतं बॅट पडली म्हणून. चला ओके, 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 20 वर. एकंदरीत काय अजून 2 षटकं आहेत, म्हणजे 12 चेंडू शिल्लक आहेत आणि येणाऱ्या 12 चेंडूंवर हे 2 फलंदाज मात्र आता गिअर शिफ्ट करणारच. किरण माझ्या सोबतीला आहे. किरण काय म्हणशील, 20 धावा आहेत, साधारणतः 7च्या आसपासची सरासरी, आणि ह्या बलाढ्य संघासमोर जर धावगती ठेवायची ओमी सारख्या बलाढ्य संघासमोर, आज ते तूही मगाशी म्हटला होतास की कदाचित दादा आज ओमी जिंकेल असं वाटतंय, काय म्हणशील तू? नक्कीच रवी सर, सकाळी आपलं डिस्कशन झालं की किमू ब्लास्टर्स संघाला आज मात्र प्रेशर नसेल. आज त्यांची बॉडी लँग्वेज बघितली तर पूर्णपणे फ्री दिसतात, पॉझिटिव्ह दिसतात. आज ओमकार असो, प्रहर्ष असो किंवा इतर खेळाडू असो, त्यांची मेंटॅलिटी आहे आज एक पॉझिटिव्ह दिसते. बॉडी लँग्वेज प्रत्येकाची बघाल तर कोणाकडे टेन्शन नाहीये. नक्कीच नक्कीच, म्हणजेच काय एकंदरीत काय तर फ्री माइंडेड खेळताना दिसत आहेत. यस नक्कीच, अचूक हेरलंस किरण तू. एकंदरीत काय बघायचं, आता 12 चेंडू शिल्लक आहेत आणि 12 चेंडूंमध्ये साधारणतः एक 20-30 धावा आपण पकडल्या तरी 50 धावा होऊ शकतात. आणि 50 जर धावा झाल्या तर मिलिंद सारखा एक मातब्बर संघ, खेळाडू असलेला संघ तो नक्कीच सामना टफ करेल, याबद्दल माझा काही वाद नाहीये. म्हणजेच अपेक्षा करूया की 50 गाठली पाहिजे तर मात्र हा सामना बघायला मजा येईल, नाहीतर एकतर्फा झाला तर मजा येणार नाही. कारण आपण स्पर्धा ठेवतो, आपण सामने ठेवतो, तो कशासाठी तर मनोरंजनासाठी. आणि मनोरंजन कधी होतं, जेव्हा सामना रंगतो. माझा प्रयत्न तोच असतो की सामना रंगवावा, थोडासा टफ व्हावा. म्हणून मी जो कमजोर संघ असतो त्याला थोडासा प्रोत्साहित करतो, बुस्टअप करतो की बाबा कमान 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 बॉयज. तर आता बघूया, हलकीशी प्रॅक्टिस करतोय, सराव करतोय प्रकाश पाटील. हा 1 फुटी प्लसचा चाणक्य गोलंदाज, जबरदस्त फलंदाज, एक चांगलं व्यक्तिमत्व, आपल्या गोलंदाजीचा भार सांभाळण्यासाठी प्रयत्नशील असणार आहे. पण त्याच्यासमोर एक वाघ आहे. अजून वाघ थोडा स्तब्ध आहे, शांत आहे, स्थिरावण्याचा प्रयत्न करतोय, चाच पडतोय. एकदा का त्याने नख काढली, ग्रिप्स बनला की तो वेगवान होईल, याबद्दल शंका नाहीये. बघायचं प्रकाश त्या वेगवान होणाऱ्या आधीच त्याला थांबवतोय का, जायबंद करतोय का, जखडून ठेवतोय का, हे बघण्यासारखे असेल. दोन्हीही प्रचंड अनुभव असलेले दोन्ही खेळाडू. KKPLचा हा थरार होतोय.
आजच्या तिसऱ्या दिवसातला हा पहिलाच सामना किमू ब्लास्टर्स अमोल आगासकर 40-42 अविन पाटील या दोन मातब्बर ओनरचा हा दोन्ही संघ आणि त्यांची ही लढत. किमून दोन्ही सामने गमावल्यात. 40-42 ने एक गमावला, एक जिंकलाय. त्यामुळे गमावण्यासारखं नाहीये. या पद्धतीने किमू ब्लास्टर मात्र जबरदस्त अटॅक करतोय. हा पहिला चेंडू चौथ्या षटकाला. ओहा बघा चेंडू बघा किती स्पीड झाला. जवळजवळ सबमरीन ज्याला म्हणतो आपण तशी डिलिव्हरी झाली. आज मात्र चित्र विचित्र हा शब्द वापरू शकतो. खेळपट्टी काहीतरी वेगळेच रूप दाखवते. चला मी भाषा परिवर्तन करतो, वळतो हिंदीकडे. एकंदरीत काय तो प्रकाश के पर जिम्मेदारी है. दूसरी गेंद, अच्छी गेंद, करारा शॉट संभवतः यहाँ पर कैच. कॉलिंग गलत थी या फिर निर्णय गलत था, जजमेंट अलग थी, पता नहीं, समझ नहीं पाए मैं लू या तू ले कुछ गलत कर बैठे और यहाँ पर बाल बचते हुए मिलिंद बेटा. उसी दरमियान 2 रन का यहाँ पर पूर्तता हो चुकी थी. रन संख्या पहुंची कुल मिलाकर 22 पर. अभी भी 10 गेंदें हैं. 10 गेंदों पर अगर 20 निकालते तो भी 22 से 42 तक पहुंच सकते हैं. 42 भी कमजोर मानी जाएगी, लेकिन अगर मगर की बात है ये गेंद. बढ़िया पंच. वहां पर फील्डर के लिए मौका तो है. सामने से आता हुआ फील्डर वैभव फील्ड करे, थ्रो करे, तब तक 2 रन का आराम से चहलकर्मी को पूर्ण करते हुए. इसी दरमियान रन संख्या पहुंची 24 पर. कुल मिलाकर इस ओवर पर प्रकाश ने 3 गेंदों पर 4 रन खर्च किए हैं. कुछ जरूरी बातें आदान प्रदान करते हुए दोनों खिलाड़ी. अब देखते हैं, जैसे मैंने कहा था कि अगले 2 ओवर पर गेयर शिफ्ट होगा, वो होने की प्रयास तो हो रहा है, लेकिन टाइमिंग नहीं कर पा रहे. आज कहीं ना कहीं मिलिंद थोड़े से हड़बड़ाहट में दिखाई दे रहे. देखते क्या होता है. प्रकाश, ये गेंद, अच्छी गेंद, करारा शॉट संभवतः मिड विकेट पर कैच होने की संभावना. बढ़िया फील्डिंग, वहां पर केवल 1 रन मिल सकता है. जी हाँ बिल्कुल, 1 मैन आर्मी झपट्टा लगाकर पहुंचे थे वहां पर. उसमें कलेक्ट किया, गैदर किया, थ्रो किया और वापस गया प्रकाश के हाथों में. आदरणीय ये गेंद, ये बढ़िया शॉट संभव, तो यहाँ पर 4 का ठप्पा लग सकता है, संभव है. ये बढ़िया फील्डिंग. वाह भाई वाह निखिल, वाह भाई वाह, बढ़िया. तकरीबन 3 रन बचा है. वाह बढ़िया, वाह. 1 ही रन मिल पाया. तकरीबन 3 रन बचा है. आणि त्याच दरम्यान या ठिकाणी कोपरकिरणे गाव रिक्षा स्टँडचे अध्यक्ष आदरणीय श्री बाबुलनाथ म्हात्रे साहेब इथे उपस्थित झालेले आहेत. त्यांचं मी कोपरकिरणे प्रीमियर लीगच्या वतीनं सहर्ष स्वागत करतोय. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. धन्यवाद. ये गेंद प्रकाश की, कड़ा पंच. यहाँ पर फील्डर मौजूद, मिड ऑन पर हल्की सी हड़बड़ाहट, लेकिन वापसी का थ्रो थोड़ा वाइडिश थ्रो था, अपिच थ्रो था, कोई खतरा नहीं है. 1 रन की संभावना थी, उसी को पूरा किया. रन संख्या पहुंची अब जाकर कुल मिलाकर 5 ओवर की समाप्ति के बाद 27 पर. इस ओवर की बात करें तो 7 रन पड़े हैं प्रकाश के. बेहतरीन गेंदबाजी, कसावट भरी गेंदबाजी. मैं कह रहा था और किरण से भी मैं बात कर रहा था, किरण का भी वही अनुमान था कि आज कहीं ना कहीं कीमू ब्लास्टर की बॉडी लैंग्वेज पॉजिटिव है. बिल्कुल सही कहा किरण आपने. नक्कीच रवी सर, पहिल्या ओव्हरमध्ये 4 धावा आल्या होत्या, दुसऱ्या ओव्हरमध्ये 8, तिसऱ्या ओव्हरमध्ये 8 आणि चौथ्या ओव्हरमध्ये 7. एक चांगली गोलंदाजी पाहायला मिळते किमू ब्लास्टर संघाकडून. किरण ने कहा कि पहले ओवर में 4, दूसरे ओवर में 8, तीसरे ओवर में 8, चौथे ओवर में 7. तो 4, 8, 8, 7 बिल्कुल सटीक गेंदबाजी, नपी तुली गेंदबाजी, बिल्कुल कसावड़ भरी गेंदबाजी कही जा सकती है. क्योंकि कल का दिन उमेश जी, किरण जी, आपने देखा कल का दिन, परसों का दिन 90+, 80+ रन संख्या बनती थी पहले इनिंग में. अब यहाँ पर देखिए 24 गेंदें समाप्त हो चुकी है और रन संख्या केवल और केवल 27 पर. तो संभवतः ये यस रवी. आणि त्याच दरम्यान आणखीन एक चांगलं व्यक्तिमत्व इथे उपस्थित झालेलं आहे. प्रकल्पग्रस्त कोपरकिरणे गाव रिक्षा स्टँडचे खजिनदार आहेत आदरणीय श्री रमाकांत म्हात्रे साहेब इथे उपस्थित झालेले आहेत. त्यांचं सुद्धा सहर्ष स्वागत, सुस्वागतम.
सुस्वागतम सुस्वागतम. तो अगली ओवर की गेंदबाज मानव, नाजिर, सूरज, जो चाहे कहिए. जैसे हिंदुस्तान को 3 नाम है, भारत, इंडिया, हिंदुस्तान, उसी तरह से यहाँ पर मानव के भी 3 नाम है. तो सूरज तैयार, मानव तैयार, नाजिर तैयार, जो चाहे कि मिलिन के सामने. मिलिन ललचा रहा है, बहुत बड़ा प्रयास कर रहा है. क्या होगा इस गेंदबाजी का. ये पहली गेंद. हो, हो. अगर ये बेलापूर पट्टी में आता तो पट्टा बन जाता. मिलिंद सारख्याचा जर ग्राफ बघितला तर 9 चेंडू खेळला आणि फक्त 8च धावा. हे मिलिंदलाही विश्वास बसणार आहे. मिनी केलाय सा. हो, तूच केलायस. मानव पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी भार सांभाळतोय. दुसरा चेंडू घेऊन राईट मोर द विकेट. हा चेंडू. वा वा भाई वा. मिलिंद थोडा थांबणार आहे. काय चेंडू उचलला. एक्स्ट्रा मोठा चेंडू होता. पायाने अक्षरशः खोदून काढला. फावड्याने जसा एखादी जमीन खोदून काढावी आणि तसाच उंचावून भिरकावून दिला मिड विकेटच्या डोक्यावरून. सरळ सीमारेषा उल्लंघन. 6 धावांसाठी. अपेक्षा होती 50ची. बघूया मिलिंद पोहोचवतोय का. हा निघतोय. तिसरा चेंडू राईट मोर द विकेट. मानव टू मिलिंद. ओ गेला 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 गेला. हे वळलेले आहेत मनोज विचारे सर आणि हे आहात इशारा करतायत षटकाराचा. धावसंख्या 39 वर. थँक्यू. ज्या षटकारांची आपण अपेक्षा करत होतो, ज्या षटकार आपण बघायला आज दिवसभरात बघत होतो, तब्बल 4 षटकं संपल्यानंतर 5व्या षटकात या 2 चेंडूवर आपल्याला पाहायला मिळते. त्यांची सुरुवात केली मिलिंदनं. बघूया अजूनही 3 चेंडू आहेत. अजून पाहायला मिळतील का बघायचं आहे. पहिला चेंडू डॉट नंतर 2 षटकार. हा चौथा चेंडू. ओ ओ ओ बघायचं. पंच 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 म्हणतात. खराब चेंडू. वाईड बॉल. वीरू आणि उमेशजीने लगेच एक धाव जोडून ठेवली. धावसंख्येला नेऊन ठेवली 40च्या घरात. आतापर्यंत 4 नकारात्मक घाणेरडे चेंडू टाकलेले आहेत. नरकातले ज्याला म्हणतो मी. चौथा चेंडू घेऊन पुन्हा एकदा मानव निघतोय. हा चेंडू गेला 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 गेला. फ्लॅटी 6 रन्स. नकारात्मक चेंडू पडल्यानंतर धावसंख्या 46 वर. अपेक्षा 50ची होती, ती आता मात्र कदाचित निश्चित पूर्णत्वाला जाईल. या षटकात 19 धावा पडलेले 4 चेंडूत. मानवचं हे षटक थोडंसं कठीण आणि ते स्वाभाविक होतं. प्रकाशचं चांगलं षटक पडलं होतं, त्यामुळं मिलिंदला आता पर्याय नव्हता. या षटकावर तो तुटून पडणारच होता आणि ते दिसतंय. 5वा चेंडू काय होईल. सलग 4था षटकार येईल का बघूया. मिलिंद गेलाय मारायला नाही लागला, पण कदाचित 2 मिळतील का बघायचं आहे. निखिल तिथं आहे. निखिलने फेकला. स्ट्राईक कडे चेंडू आलाय. 1 बाउन्स झालाय. स्ट्राईक रोटेट झाली का. हा नाना करत 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 मात्र बलिदान दिलाय. जीव दिलाय. घे बाबा तू जग, मी मरतो. एकंदरीत काय तर आत्महत्या केली असं म्हणतो आपण प्रेमानं. एकंदरीत काय जीवनदान दिलं मिलिंदला शेवटच्या चेंडूसाठी. बघूया शेवटच्या चेंडूचा सोनं करतोय का अनिकेतच्या या बलिदानाचा फायदा कुठपर्यंत मिलिंद घेतोय हे बघण्यासारखं असेल. एकंदरीत काय तर धावसंख्या 3 बाद 47. किरण काय म्हणशील. थांब थोडं वाजवू नको. मला किरणची प्रतिक्रिया जाणून घ्यायची. काय म्हणशील या बलिदानाबद्दल आणि आत्मविश्वास वाटतोय तुला मिलिंद याचा काहीतरी फायदा उचलेल. नक्कीच रवी सर. बहुतेक मला तरी वाटतं या चेंडूवर गुपित आहे. ते गुपित बहुतेक षटकार असावं असं मला वाटतंय. अपेक्षा बघूया. अपेक्षा आहेत जशा तुझ्या अपेक्षा आहेत तशाच संघाच्या संपूर्ण क्रिकेट जगताच्या आहेत. का तर आम्हाला बघायचं, आम्हाला चांगलं क्रिकेट, आम्हाला षटकार लागताना बघायचं, आम्हाला चांगला चेंडू बीट होताना बघायचा आहे. काय होईल. बीट होईल की षटकार लागेल बघायचा आहे. हा निघतोय सूरज. वा वा वा. बीट झालेला आहे पण एकदा झाली. पंचांकडे बघायचं. पंच काय म्हणतायत. चेंडू फळी लागली का. हो लागले बहुतेक. बॅटला लागून गेले चेंडू. म्हणजेच काय ही धाव मिलिंदच्या खात्यात जमा होईल. एकंदरीत 5 षटकं संपतात. 5 षटकात समाप्तीनंतर धाव संख्या होते
3 बाद 48 म्हणजेच 49 धावांचं आव्हान. यास नक्कीच चांगला गोलंदाजी ऐन मोक्याला मानवची पडली. एक चेंडू पडला, शेवटचे 2 चेंडू मात्र अप्रतिम टाकले मानवनं. आणि मिलिंदची जी घातक फलंदाजी जवळजवळ 26 धावांची, बरोबर 26 धावांची एक तुफानी फलंदाजीच्या जोरावर मात्र संघ टिकला. अनिकेतनं चांगले 15 धावांची त्याला साथही दिली होती. त्यामुळे एकंदरीत काय तर 5 षटकाची समाप्ती, 48 धावा, 49 आव्हान येतोय काही क्षणातच. थँक यू व्हेरी मच. चला लगेच मैदानाचा ताबा घ्या. 40-42. एकंदरीत काय तर 49 धावांचं आव्हान आहे. 30 चेंडू आणि 49 धावा. साधारणतः किरण 5-10ची सरासरी अंदाजे म्हणूया, पण 10च्या आसपासची, 10च्या आतली समीकरण या खेळपट्टीवर या मैदानावर 10ची सरासरी तितकीशी महागडी म्हणता येत नाही. कारण आपण बघितले समतल सपाट मस्त मैदान आहे. अगदी आरामात इक्का दुक्का रन सहज आपण गॅप काढली तर तिक्का मिळताना बघतो. काय म्हणशील पुढे एकंदरीत या 10ची सरासरीच्या अनुषंगानं, आणि काय अंदाज तू वर्तवशील या संघाच्या अनुषंगानं? नक्कीच रवी सर, सकाळचं सत्र आहे. सकाळच्या सत्रामध्ये जर भूमिपुत्र मैदानाचा इतिहास बघाल तर सकाळच्या सत्रात ह्या धावा, आता घड्याळाचे काटे 11:15 वाजलेले आहेत, तर घड्याळाचे काटे 11:15 सांगतायत. आणि सकाळचं सत्र असल्यामुळे चौकार आणि षटकार आणि बॅटिंग चांगली होऊ शकते या सत्रामध्ये. एकंदरीत काय तर 10ची सरासरी तितकीशी महागडी म्हणता येत नाही असं एक अंदाज वर्तवला आहे. बघूया, एक शिस्त पाहायला मिळाली. मगाशी पण किमू ब्लास्टर संघ अगदी शिस्तप्रिय पद्धतीने बाहेर गेले आणि त्याच पद्धतीनं 40-42 रायडरही आतमध्ये आले. ही शिस्त आपल्याला पाहायला मिळते. एका लाईनमध्ये जाणं, एका लाईनमध्ये येणं, ही आपली परंपरा, ही आपली शिस्तता आहे, सभ्यता आहे, क्रिकेटवरती प्रेम आहे. चला फलंदाज, आपणही जा. फलंदाज किमू ब्लास्टर्स जा, लवकर जा. आव्हान 49 आहे, 10ची सरासरी अंदाजे आहे. त्यामुळं काय तर सहज सोपा आणि कठीण अशा दोन्हीही आपल्याला फायनल जर 5 ओव्हरची करायची असेल तर प्लीज प्लीज कृपा करून जरा घाई करा बाळांनो. वेळ आपला थोडासा जपवायचा आहे, कमी आहे. चला फलंदाज आलेले आहेत. आपण क्षेत्ररक्षण सभा एक मीटिंग घेतली, हरकत नाही. पटकन करा, 2 मिनिटाच्या आत आपल्याला लगेच प्रोसीड करायचं आहे. चला, आज फायनलचा दिवस आहे मित्रांनो. थोडीशी घाई करायची आहे, कारण 49 49 कतीमध्ये कती आहे सा? अरे ते कैसा सांगू आता कैसा सांगायचा ते? बरोबर 50 काढले समजा की अच्छा इनोवाला
कॅल्क्युलेशन होत नाही काय नाही ते कॅल्क्युलेशन होत नाही कसं कसं देणार कारण आता बघ किमुनी 50 काढल्या 40 42 ने 1 रन्स मध्ये ऑल आउट करायचं शक्य आहे का नाही शक्यच नाही मी कसं सांगणार या 2 मिनिटे पटकन ये वरती आपण 2 मिनिटं जरासं डिस्कस करून लगेच चालू करू सांगणार कसं पण ओमकार पहिली गोष्ट 3 ते 4% चान्स आहे तुम्हाला 100-80 3 ते हे आकडे आकडे तुमचा डिफरन्स बघ डिफरन्स बघ तुम्ही 50 जरी काढले त्याने 40 1 रन मध्ये ऑल आउट केलं 1 रन त्यामुळे ती शक्यताच नाही ना अज्युम होतं ह्यो. ओके अरे एन्जॉय करता ओमकार 3-4 बॉल मध्ये काढायला लागतील ओमकार जिका बे जा मग काय एन्जॉय करा ना तुम्ही अमोलची इज्जत राखा यार तर एकंदरीत काय किरणजी मनाचं समाधान झालंय हे महत्वाचं असतं एकंदरीत काय आता काय क्षणात होईल बघूया पुढचं काय घडणार आहे काय घटना घडतात दिवस आता या इनिंग मध्ये ते सांगण्यासाठी मी पुन्हा एकदा विनंती करतो किरणला मी आवाज देतो किरणजी या आणि जबरदस्त आपल्या वाणीनं घटित घटनाओं का विस्तृत वर्णन कीजिए तमाम दर्शकों के लिए 49 धावांचं आव्हान ठेवले ते म्हणजे किमू ब्लास्टर्स संघाला किमू क्षितिज ब्लास्टर्स संघाला प्रथम नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय केला होता तर फलंदाजीसाठी आमंत्रित केलं होतं 40-42 रायडर्स संघाला 42 रायडर्स संघाची आघाडीची जोडी अनिकेत पाटील व सूरज पाटील अनिकेत पाटील वैयक्तिक 10 धावा काढून बाद झालाय तर सूरज पाटील मात्र एकही धाव न काढता बाद झालेला आहे दिलीप पाटील 0 बाद त्यानंतर पूर्ण जिम्मेदारी जर घेतली असेल तर मिलिंद बेटा 14 चेंडूमध्ये 28 धावा काढल्यात 49 धावांचं आव्हान त्या आव्हानाला उत्तर देण्यासाठी नवीन फलंदाज निखिल पाटील व ओमकार पाटील वैयक्तिक संघाचं पहिलं सुरुवातीचं षटक प्रारंभिक षटक घेऊन येतोय तृषांत म्हात्रे पंचांच्या डाव्या बाजूने मारा करेल निखिलसाठी पहिला चेंडू 9-10 पावलांचा स्टार्ट घेऊन निघतोय पहिला चेंडू पंच केलाय थोडीशी मिस स्पीड होते त्याचा फायदा होतोय 1 धाव मिळते दुसरी धाव सुद्धा सहजरित्या पार परंतु सुंदर प्रयत्न होता कल्पेश पाटीलचा परंतु चेंडू मात्र थांबवण्यात यश येत नाहीये पहिल्या चेंडूवर श्री गणेश होते 4 या धावसंख्येने निखिलचा श्री गणेश होते 4 या धावसंख्येने 1 धावेवर संघ पोहोचतोय 4 वर या डीजे या नावेला 49 धावापर्यंत नेण्याचं कार्य बघूया निखिल आणि ओमकार करतोय का दुसरा चेंडू तृषांत निघतोय पुन्हा एकदा त्याच पद्धतीने पंच करण्याचा प्रयत्न डॉट बॉल जातोय 2 चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या मात्र स्थिर धावसंख्या त्याच ठिकाणी धावसंख्या 4 वर पुणे निर्धाव चेंडू निघून जातोय 9.8च्या सरासरीने धावा काढाव्या लागतील पहिल्या चेंडूवर चौकार आलाय त्यानंतर 2 लगातार चेंडू मात्र निर्धाव टाकतोय 3 चेंडूची सांगता होते 3 चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या 4 जोरकस मारायचा प्रयत्न निखिलच्या बॅटमध्ये चेंडू बसत नाहीये परंतु 1 धाव मिळते एका धावेने संघ पोहोचतोय 5 वर प्रथम स्ट्राईकला येतोय पंच वळतायत आणि व्हाईट बॉलचा इशारा येतोय ऑफ स्टंपच्या बाहेरचा टाकण्याचा प्रयत्न परंतु अवांतर धावेने संघ पोहोचतोय 6 वर तृषांत पुन्हा एकदा तयार होतोय ओमकार पाटील
उसळी घेतोय आज. खरोखर रवी सर बघितलं ती ही खेळपट्टी आज काहीतरी वेगळीच रूप दाखवतोय. कुठेतरी बाउन्सर होतोय, कुठेतरी चेंडू खाली राहतोय. पॉवर प्लेचं षटक, या पॉवर प्लेच्या षटकातील शेवटचा चेंडू. धावसंख्या मात्र स्थिर धावसंख्या त्याच ठिकाणी, धावसंख्या 6 वर. तुषार 9-10 पाऊंडचा स्टार्ट घेऊन निघतोय. सुंदर फटका. चेंडू मात्र थांबणार नाहीये, चेंडू निघून जातोय चौकारासाठी. धावसंख्या 4 निवडते, धावसंख्या जाऊन पोचतीये 10 वर. या डीजे धन्यवाद डीजे. मी विनंती करतोय साची वॉरियर्स व करण रॉयल्स या संघाच्या कर्णधारांनी कॉमेंट्री बॉक्स मध्ये येऊन प्लेइंग लिस्ट फिलअप करून द्यायची आहे. रवी सर पहिल्या ओव्हरमध्ये 10 धावा आल्या, आता 9.8 ची सरासरी. तुमचं म्हणणं काय असेल? नक्कीच किरण, ॲव्हरेज जो आहे 10च्या आसपासचा 9.8चा तो राखला आहे. आता आव्हान असं आहे की ओमीला मॅच जिंकायची अस्तित्वाची लढाई आहे. त्यांना पुढे या स्पर्धेत टिकायचं की नाही ह्याबद्दल प्रश्न आहे, पण एक मात्र आहे, अस्तित्वाची लढाई त्यांची नक्कीच आहे आणि तो जिंकण्याचा प्रयत्न करतोय. नक्कीच रवी सर, पहिल्या षटकाची सांगत आहोत. पहिलं षटक पूर्ण होतं. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या बिनबाद 10. दुसरं षटक सूरज पाटील. पहिला चेंडू, सुंदर चेंडू चकून जातो निखिल याला. निर्धाव चेंडू जातोय. आज मात्र या खेळपट्टीत स्वरूप होतं काहीतरी वेगळंच दिसतंय. दुसरं चेंडू सूरज, जोरकस मारायचा प्रयत्न, 1 धाव मिळते. कल्पेश फील्ड करतोय, चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळते कल्पेश पाटील यांच्या माध्यमातून. एका धावेने संघ पुढे जातोय, संघ जाऊन पोहोचतोय 11 वर. 1 षटक व 2 चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या 11. दुसऱ्या षटकातील तिसरा चेंडू वॉटर टँक एंड करून मारा करेल ओमकार पाटील. एका चांगल्या खेळीची अपेक्षा असेल. सुंदर फटका, सुंदर फटका. ऑफ स्टंपच्या बाहेर येऊन मात्र चेंडूवर हावी होतोय, चौकार मिळतोय. चेंडू मात्र सीमारेषा पार जाते चौकारासाठी. धावसंख्या 4 ने पुढे सरकते, धावसंख्या जाऊन पोहोचते 15 वर. या डीजे सुंदर फटका. बघूया चेंडू, सुंदर झेल टिपला होता परंतु बॅलन्स करू शकला नाही तुषांत. एका धावेने संघ पोहोचतोय 16 वर. 1 षटक व 4 चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या 16. या षटकातील पुढचा चेंडू सूरज पुन्हा एकदा निघतोय निखिलसाठी. हा चेंडू कट घेतो चेंडू. जय सुंदर क्षेत्ररक्षण. 2 धावा मात्र रोखू शकत नाहीयेत. 2 धावा आपल्या संघासाठी वाचवतोय. 2 धावेने संघ जाऊन पोहोचतोय 18 वर. दुसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू सूरज निखिलसाठी. स्वीप करण्याचा प्रयत्न परंतु लेग स्टंपच्या बाहेर जाणार चेंडू. पंचाचा व्हाईट बॉलचा इशारा येतोय. अवंत धावेने संघ पोचतोय 19 वर. शेवटचा चेंडू, दुसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू. निखिल व ओमकार
चांगली खेळी खेळतात आपल्या संघासाठी. जोरकस मारला आणि चेंडू मात्र जाऊन पोहोचतोय आउट ऑफ पार्क. षटकार मिळतोय निखिल व संघाला. संघ पोहोचतोय 25 वर. 2 चेंडू ऐकायला आवडेल. किरण आता फक्त 8ची सरासरी आहे, म्हणजे तर 3 षटकात आता 24 धावांची गरज आहे. जी 10ची सरासरी होती आता 8ची आहे. इरादे स्पष्ट आहेत की ही मॅच आम्ही कुठल्याही परिस्थितीत जिंकणारच. हे ओमीचा जो विश्वास होता तो निखिलने कदाचित आता मानायला तयार केले. काय बघा, दोघांनी ओमीने 2 चौकार, निखिलने आता 1 षटकार आणि 1 चौकार. त्यामुळे दोघांची आक्रमकता स्पष्ट जाणवते की हा मॅच ही लढत आम्ही कुठल्याही परिस्थितीत जिंकणारच असं जाणवते. नक्कीच रवी सर, क्रिकेट एक वेळ बघाल तर हा मानसिकतेचा खेळ आहे. क्रिकेट आज कुठलाही प्रेशर या किमू क्षितिज ब्लास्टर या संघापुढे नाहीये. नक्कीच त्याचाच फायदा मात्र आज या खेळाडूंना होतोय. ओमकार पाटील असो किंवा निखिल पाटील असो किंवा इतर खेळाडू. किरण 18 चेंडू आहेत, 24 धावा आहेत, एकंदरीत 8ची सरासरी आहे. आता जे काही करायचं आहे ते कर्णधार आयकॉन खेळाडू मिलिंदला करायचं आहे. कारण दोन्ही फलंदाज आता मात्र आक्रमकता स्वीकारून फलंदाजी करण्यात प्रयत्नशील आहेत. बघा, याआधी तृषांतनं गोलंदाजी केली होती, 10 धावा दिल्या होत्या, पण आता फक्त 8च धावा त्याला रोखायच्या आहेत. म्हणजेच 2 धावा अजून कमी झालेल्या आहेत. म्हणजे तृषांतला पहिल्यापेक्षा आता आणखीन चांगली गोलंदाजी करावी लागेल. ओ याला म्हणतात निडार खेळ. कसलाच डर नाहीये, कसलीच फिकीर नाहीये, कसलीच परवा नाहीये, कारण हरण्यासारखं काहीच नाहीये, जिंकायचंच आहे. त्या इच्छेने खेळायला जिकरी खेळ. चौकार. थँक्यू व्हेरी मच. ये गेंद, ओह अच्छी गेंद, देखिए उछाल भरी गेंद थी ये. किरण जी, जैसे आपने कहा कि आज इस पिच का कुछ रुख ही अलग है, कुछ स्वभाव ही अलग है. और जैसे अगर त्रिशांत जैसे अगर ऊंचे कद के खिलाड़ी हो तो वो बाउंसिंग के लिए ज्यादा उन्हें प्रयास करने की जरूरत नहीं, बस हल्का सा अगर झटका दे हाथों को तो अपने आप उछाल मिल सकता है, पा सकते हैं. और वही देखने को मिला पिछली गेंद पर. ये अगली गेंद, करारा कड़क, बिल्कुल गैप में, बीचों बीच, नो चांस फॉर फील्डर. 4 धावसंख्या झपाट्याने 34 वर पोहोचली. 49 आव्हान आहे. चौकार, इक्का आणि चौकार अशी स्थिती आहे त्रिशांतच्या या 3 चेंडूंची. किरण, आता बघूया त्रिशांतच्या या 4थ्या चेंडूवर चौकार लागतोय का. ओ लागलाय का, लागलाय, गेला 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 गेला. 4. थँक्यू. फक्त 11 धावांची गरज आहे. कदाचित या 2 चेंडूत येईल की काय, की जवळ येतील की काय, स्कोर लेवल की काय, बघूया. जरतरच्या गोष्टी आहेत, पण अजून भरपूर चेंडू शिल्लक आहेत. हा त्रिशांत निघतोय. वाह, मस्त कमबॅक. त्रिशांत शानदार, जबरदस्त कमबॅक केलंस. अगदी भेदक टप्पा मारलास इन द ब्लॉक हॉल ज्याला म्हणतो आपण, त्या ब्लॉक हॉल मध्ये टाकला चेंडू. बाध्य केलंस तू निखिलला की थांब, मीही काय सोडलेली नाही मॅच, अजूनही जिवंत आहोत आम्ही. मॅच 54 आहे. बघूया काय होतंय. पुन्हा एकदा त्रिशांत, शेवटचा चेंडू. आता घातक फलंदाज मिलिंदसाठी. हा चेंडू गेला 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 पलीकडे, तिकडे, चोहीकडे. काय होते पंचांचा निर्णय बघूया. 4.
तो एखादा खेळाडू की किती सहज फ्रीली फ्रँकली खेळतोय आणि तेच या दोन्ही फलंदाजांमध्ये पाहायला मिळतंय. नक्कीच रवी सर, सकाळीच आपली चर्चा झाली होती की आज आत्मविश्वास जास्त आहे किमू ब्लास्टर संघामध्ये, तोच करून दाखवलं निखिल आणि ओमकार याने. अवघ्या 6 धावांची गरज आहे. 43 धावसंख्या झालेली आहे. अवघ्या 6 धावांची गरज आहे. 49चं आव्हान आहे. खरं तर 40-42ला गमावण्यासारखं काय नाही आहे असं म्हणता येणार, कारण त्यांची 2 पॉईंट्स आहेत. जरी किमू ब्लास्टर जिंकला तरी त्यांचे 2 पॉईंट होतील. पण इथे मात्र फायदा कुणाचा होईल हे मात्र नक्कीच कॅल्क्युलेशन नंतर आपण सांगूच. त्यामुळे करणदेवी मात्र सुस्थितीत आरामात असेल, मस्तपैकी 6 पॉइंट्सवर मजा लुटत असेल या सामन्याची या गटामधून. बघूया, अजूनही वेळ गेलेली नाहीये. 12 चेंडू आहेत, 6 धावा आहेत. होऊ शकतात, मिरॅकल्स कॅन बी हॅपन, होऊ शकतात, का नाही. अविनाश मात्रे जबरदस्त चाणक्य प्रचंड अनुभव असलेला गोलंदाज येतोय. कडा 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 गेला, संपली मॅच, तुमच्या खिशात गेली मॅच. एकंदरीत काय आडवा फटका आणि सरळ निर्णय. धावसंख्या पार, नय्या पार. एकंदरीत काय तर अभिनंदन. आता मात्र समीकरण थोडं वेगळं असेल. जरी किमू ब्लास्टर जिंकलेली असली, 2 पॉईंट झालेले असले तरी ते मायनस मध्ये होते, -4.16 मध्ये होते. जरी जिंकलेले असले तरी त्यांच्या त्या मानानं 40-42 मात्र -1.7 वर होते. म्हणजेच आणखीन जवळ येऊन टेकलाय तो एंजल आयशा. मे बी पॉसिबल इन सेकंड पोझिशन, राईट? इफ आय एम रॉंग प्लीज करेक्ट मी. तर दुसऱ्या गटात म्हणजेच ब गटात करणदेवी संघ फर्स्ट पोझिशनवर आणि अ गट कुठला गट? अ गट आहे का? अ गटामध्ये करणदेवी फर्स्ट पोझिशनवर तर एंजल आयशा सेकंड पोझिशनवर, म्हणजेच दुसऱ्या क्रमांकावर. ओके, डीपी खुश. जा लवकर कपडे घालूया. यानंतर लगेचच दोन्ही संघांना पुन्हा एकदा विनंती करतो, सांची वॉरियर्स आणि करण रॉयल्स. अगदी काही क्षणातच आपला नाणेफेकीचा कौल टॉस का वॉश या मंचावर उमेशजी घेतीलच. उमेशजी, आपणास विनंती आहे.